माइंड अटॅक नक्की आला असणार, कारण दिंडोशीच्या या आपल्या माहेर घरी कोकणाचं आमचं महेश मांजरेकर येतात आणि मोठ्या 5-7 हजाराची रॅली काढताना विक्रम करतात, भाऊंच्या छातीत धडधडून लागलेला माका खात्री. माझ्या दृष्टिकोनातून तुमच्या दृष्टिकोनातून फक्त 2च उमेदवारांमध्ये ही लढाई आहे. कधी न विभागामध्ये दिसणारे खासदार गुरुदास कामत आणि आपले महेश मांजरेकर यांच्यामध्ये आहे. सर्वप्रथम मला असं वाटतंय की तुम्ही सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे, कोणाला कुठलीही भीती राहिलेली नाहीये. कारण काय 2 दिवस मीडिया चालवणार, 2 दिवसानंतर सगळे विसरणार. हो, परत तिकीट मिळालीच आहे ना सगळ्यांना. तुम्ही सगळ्यांनी शोले पिक्चर पाहिलंय का? तिथे एक वाक्य आहे ना, आई मुलाला सांगते बेटा सो जा नहीं तो गब्बर आ जाएगा. आई बघितलंय का? आता फक्त मी जाताना एवढंच सांगेन, नीट विचार करून मतदान करा, नहीं तो देखो राहुल गांधी आ जाएगा. संधी मिळालेली आहे, संधीचं सोनं करणं तुमच्या हातात आहे. आपल्याला आपल्या हक्काचं, आपल्या महाराष्ट्र राज्याचं हक्काचं आपला खासदार दिल्लीपर्यंत पोचवायचं आहे, आणि ते म्हणजे आपले महेशजी मांजरेकर आपले पुढचे खासदार आहेत. असं आपण ऐलान करूया आणि त्यांना दिल्लीला भेटायला जाऊया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मान्य केलं की अरे काही नाही, खासदार आणि आमदार काही काम करत नाही, हे बंद करा पाहिजे. त्यांनी तुमचं काम केलंच पाहिजे. तो आला बाहेर की तुम्हाला त्याला जाब विचारलाच पाहिजे. खूप गरजेचं आहे. माझ्याकडे काही जादूची गाडी नाही, मी ह्या एरियात फिरलो, माझे डोळे पांढरे झाले. कसे जगतात लोक, आणि काहीच नाही, म्हणजे इतके निष्ठूर झाले ते आपले लीडर्स की त्यांना काहीच पडलेले नाही लोकांची. येतोय मुंबईत माणूस लादा येतोय ना, का गुन्हा थांबवू नका, कारण त्यांना माहिती आहे की तो जो माणूस येतो तो मुंबईवर अजून एक बोझ बनतोय. तो मुंबईतला राहणाऱ्या माणसाचं पाणी कमी करतोय, मुंबईत राहणाऱ्या माणसाची नोकरीची ऑपॉर्च्युनिटी कमी करतोय. आज मुंबईचा जो राहतोय, गेली 15 वर्ष राहतोय, तो कुठलाही असू दे, मराठी असू दे, उत्तर भारतीय असू, दक्षिण भारतीय असू दे, त्यांनी का आता कॉम्पिटिशन सहन करावी जास्त? आज नोकरीला जाताना मुंबईच्या माणसाला जास्त कॉम्पिटिशन असते का? माझ्या लोकल मराठी मुलांनी सफर करावं. आपण दिवस बदलूया, मला तुमची मदत द्या. आपण 5 वर्षात असा काया पलट करू नये. इथे काही नाही, काही माझ्या खूप आपण करायचं नाही. मला तुमचीच मदत पाहिजे, मला गव्हर्नमेंटची पण मदत नको. आपल्या इथे खूप ह्या विभागात श्रीमंत लोक आहेत, ज्यांच्याकडनं आपण मदत घेऊन आपल्या पोरांसाठी चांगलं शिक्षण करू. सहज शक्य. आपण एवढं काम करू 5 वर्षात इथे, एवढं काम करू की पुढची जेव्हा लोकसभेची निवडणूक येईल 5 वर्षानंतर, ते आपण रॅली पण नको करूया, आपण फटाके पण नको फोडूया, आपण सगळे पिकनिकला जाऊ.